नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आले आहे. खास परत एकदा नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी. तर लाडक्या बहिणींना सगळ्यांना प्रश्न पडला आहे की पुढचा हफ्ता जो आहे तो कधी मिळणार आहे आणि 1500 रुपयाऐवजी जो 2100 रुपयाचा वादा होता तो मिळणार आहे का, तो कधी मिळणार आहे याच्याबद्दल स्पष्ट माहिती आली आहे. तर ते आपण जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाकांक्षी योजना ठरली आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. तर मात्र आता सरकार स्थापनेनंतर पुन्हा योजनेतील गती मिळण्याची शक्यता आहे. तर यापूर्वी पात्र महिलांना 1500 रुपये मिळाले होते आत्तापर्यंत. तर आता येथे यापुढे 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आले होते. तर याबद्दल आपण आणखी माहिती घेऊयात. तर नुकताच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्याचे राज्यात स्थापन होणार आहे असे स्पष्ट झाले आहे. तर सरकारने या निवडणुकीच्या काही दिवस आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली होती आणि या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना याचा लाभही झाला होता. आत्तापर्यंत जे पैसे आले त्या 7500 टोटल महिलांना पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. प्रति महिना 1500 रुपये चालू होते तेव्हापासून. तर शिवाय निवडणुकीत देखील याचा फायदा महायुती सरकारला झाल्याचे बोलले जात आहे. तर दरम्यान निवडणुकीच्या आधी याच सरकारनं या योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, असं स्पष्ट होतं. तर आत्ताची लेटेस्ट न्यूज अशी की आता जो पुढचा महिना आहे किंवा 6वा महिना पण जो अडकला आहे तो कधी येणार हे स्पष्ट झालं आहे. तर या योजनेच्या माध्यमातून नोव्हेंबरपर्यंतची मदत वितरण करण्यात आली आहे. तर आता घोषणा केल्याप्रमाणे पुढील काही दिवसात सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेच्या संदर्भातील पहिला मोठा निर्णय होऊ शकतो. यामध्ये शासनाच्या माध्यमातून केलेली जी घोषणा आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं 1500 रुपयाच्या ऐवजी 2100 रुपये देण्याचं मानधन ते लागू केलं जाऊ शकतं. मात्र आता येणाऱ्या दिवसात याबाबत निश्चित असा खुलासा होणार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. तर डिसेंबर महिन्यात जमा होणार का, कधी होणार पैसे जमा? तर आता जो एकनाथ शिंदे यांनी महिलांना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देऊ असं सांगितलं होतं. मात्र हे डिसेंबर महिन्यात जमा होणार की जानेवारी महिन्यात जमा होणार, यासाठी कोण लाभार्थी असणार याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यांनी सुरुवातीला अर्ज केलेल्या महिलांना मिळणार की सरसकट सगळ्यांनाच मिळणार, याचा लाभ दिला जाणार, हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलं नाही आहे. पण त्यांनी हे सांगितलं आहे की नक्की पैसे चालू होणार, ह्याचं नक्की आश्वासन दिलं आहे. तर अजून काही दिवस लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार आहे का, तर हे आपण असं त्यांनी स्पष्ट केलं आहे की आता जो येणारा हफ्ता आहे डिसेंबर आणि जानेवारी, पण ते कधी येणार, नेमकं डिसेंबरमध्ये पडणार की जानेवारीमध्ये हे ते स्पष्ट केलं नाही आहे. पण 2100 रुपये हे कन्फर्म आहेत. महिलांना काळजी नसावी असंही ते म्हटलं आहेत की आता लाडक्या बहिणींना ते पैसे देणारच आहेत. हफ्ता दर महिन्याला 2100 रुपये ते चालूच करणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे. ज्यांना आत्तापर्यंत एकही हफ्ता मिळाला नाही त्यांच्यासाठीही ते योजना काढणार आहेत. आणि यांचा आणखी एक निर्णय असा आहे की ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच फक्त येणार आहे की सरसकट सगळ्यांना वाटणार आहेत, हेही त्यांचा अजून निर्णय घेणार आहे सरकार. आणखी आलं नाही आहे, ते स्पष्ट झालं नाही असं सरकार म्हणत आहे. तर आता सरसकट देणार महिलांना पैसे की ज्यांचे पात्र आहेत त्यांनाच, असं काही त्यांचं अजून डिसिजन घेत आहेत ते. आणि ते लवकरच आपल्याला कळवतील की नेमकं हफ्ता कधीपासून रेग्युलर चालू होणार आहे आणि महिलांना आर्थिक मदत कधीपासून देणार आहेत. तर असं त्यांनी सांगितलं आहे. तर पुढील आणखी ते अपडेट देत राहील की आता नेमकी तारीख आणि महिना ते ठरवतील की कोणत्या महिन्यात कोणत्या तारखेला आपण हफ्ता चालू करायचा. पण ते लवकरच चालू करणार आहेत 2100 रुपयाचा हफ्ता. तर असे अपडेट आहे. तर हे जेव्हा पुढची अपडेट येईल की त्यांचा निर्णय पक्का ठरेल की कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला द्यायचा, तेव्हा मी तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की टाकेल, तुमच्यापर्यंत नक्की माहिती पोहोचवत राहील. तर धन्यवाद.